20च्या नंतर तुम्हाला सगळ्या विकटा दिसतील. कोण असणार सांगा बरं. नाही आता नाव कशाला, मराठा समाजाच्या लक्षात आलंय आमच्या विरोधात कोण कोण मोहीम राबवतय, मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून कोण कोण मोहीम राबवतय हे मराठ्यांना माहितीये. आणि जे जे माहित नाही ते नाव मी सांगणारच आहे मराठ्यांना. सॉरी, कोण कोण सहभागी होणार नाहीत, मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा राहणार नाहीत हेही माहितीये. कोणत्या आमदाराला कोण मराठ्यांच्या मोहिमेमध्ये सहभागी होऊ देत नाही हे बी मराठ्यांना माहितीये. कोण कोण जाणून बुजून प्रतिनिधी मराठ्यांच्या आरक्षणात आंदोलनात पोरांच्या पाठीशी उभा नाही राहिले पाहिजे हे मोहीम राबत आहेत हे माहिती आहे आम्हाला. त्याच्यामुळे मराठ्यांनी मोहीम हातात घेतली. कोणालाच माहित नाही रस्ते बघायला आमच्या टीमा गेल्यात म्हणून. तशी आमची बी एक दुसरी मोहीम आहे की कोणचा आमदार का करतो, कोणचा मंत्री कोणाच्या माध्यमातून आमच्या लोकांना जवळ करायला लावतो, कोण कोण नाराज हे बघायला लावतो, ते सगळं आमचं बी ते सुरू आहे शोधणं. आमदार मंत्र्यांना खरोखरच मनापासून आमचं आव्हान सगळ्या पक्षात. योग्य वेळ आहे दादा हो, लेकर खूप अडचणीत आलेत मराठ्यांची. मराठी तर करोडोना बाहेर पडणारच आहे, त्यात दुमतच नाही, करोडोना पडणारच आहे. पण तुम्ही ही योग्य वेळे तुम्ही ताकदीने सहभागी होऊन सुद्धा आव्हान करा, मुंबईकडे चला. मग आम्ही ते केलंय आणि लोकांनी काम सुरू बी केले. आमच्या लोकांनी ट्रॅक्टराच्या ट्रॉलीला छत बांधायला सुरू केलं, काय काय तर बैलगाड्या घेऊन निघायला लागले, तयाऱ्या करायला लागले. आमचं तर सुरू झालं. तुम्हाला इच्छेनंतर वेगळंच दिसन रूप आहे. हे देशात असं आंदोलन नसत, हे मराठे देशात असं दाखवून देणार आहेत. असं आंदोलन देशात झालं नव्हतं. इतक्या जे वस्तू तुम्ही वस्तू अडवू शकत नाही ते तर लांबच राहील. तुम्ही अडविलं. मी गृहमंत्र्यांना विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतो, त्या भानगडीत पडून देऊ नका आणि पडू पण नका. अडवलं ट्रॅक्टर घेऊन जाऊ नको, गुन्हे दाखल होते, पुढे गाडी घेऊन जाऊ नको. वेगळं वळण सरकारनं देऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. तसं त्यांनी प्रेसच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष सांगून जाहीर करावं की आंदोलक हे शांततेत येणार आहेत आरक्षण घेण्यासाठी, त्यांना त्रास देऊ नका हे तुम्ही स्पष्टपणानं सांगा. कारण लोकांनी तयारी सुरू केल्यात निघायच्या. मराठे निघणार, मराठे येणार, मुंबईकडे कूच करणार, प्रचंड मोठी मराठ्यांची धडक बी असणार. पण हे शांततेचं आंदोलन असं असणार की कोणत्याच बाजूला बसायला तर जागा नसणारच. परत आरक्षण घेतल्याशिवाय ते बी ओबीसीतूनच मराठे मागे सरकत नाही.